प्रथेप्रमाणे आधी नमन असतं, मग सद्गुरूंचं नमन गायलं जातं, मग अभंग गायला जातो, पूर्वरंग आणि मग उत्तरंग असा हा क्रम असतो. परंतु हनुमान जयंतीचा जो किंवा त्यांचा जो जन्म असतो हा सूर्योदयाच्या वेळेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला मुहूर्त चुकवायचा नाहीये. हा बरोबर आत्ताचा मुहूर्त आहे, त्याच्यामुळे या मुहूर्ताला आपण गजर करूया. एकदा त्यांचं छानपैकी मस्त सगळ्यांनी जोरात गजर करूया, हनुमंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि मग पदाला सुरुवात करूया. तर हे विशेष आहे म्हणजे हनुमान जयंती.
वेगळा असतो. तर आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेला उगवत्या सूर्याला साक्ष देऊन अंजनी माता ही प्रसूत झाली आहे आणि महारुद्र या नात्याने ते प्रगट झालेले आहे. त्याच्यामुळे आपण छान जोरदार एक गजर करूया. कुंडली गवरदा त्या मुहूर्ताला बरोबर फुलं वाहिली गेलेली आहेत, गुलाल उधळला गेला आहे आणि आता आपण जन्मोत्सव साजरा करूया. म्हणजे आता आपण नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टी घेऊया.
सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना अभिवादन करते, मनापासून नमस्कार करते. परमेश्वर रूपी श्रोते तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. त्याचबरोबर हनुमान भक्त मंडळ ज्यांनी हे कीर्तन आयोजित केलेले, हा पूर्ण समारंभ आयोजित केला आहे, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते की फार सुंदर रीतीने आणि अगदी सांगितल्याप्रमाणे आयोजन आहे आणि वेळेवर सुरुवात झाली. मी त्यांना म्हटलं होतं की मुहूर्त आपण नको चुकूया, कारण मुहूर्ताला महत्त्व आहे. म्हणजे आता हल्ली लग्नाचे वगैरे तेवढं नाही लक्ष दिलं जात, बाकी डेकोरेशन आणि या सगळीकडे आपलं जास्ती लक्ष असतं. मग मुहूर्त चुकला तरी सुद्धा चालून जातं आणि मग नंतर उगीच मग आपण कारणं देत बसतो असं काही कमी जास्ती झालं की. म्हटलं मुहूर्त चुकवायचा नाही आपण, आणि त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेला अगदी बरोबर छान सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून त्यांनाही नमस्कार करते, त्यांचे देखील आभार. आज आणि त्याचबरोबरीने कीर्तन म्हटलं की त्याचे प्रमुख आपण म्हणतो ना पिलर, थांबून म्हणजे हे दोघं आहेत, हात, हार्मोनियम आणि तबला. तर ह्यांच्याशिवाय कीर्तनाला मजाही नाही आणि ती रंगत सुद्धा चढत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हार्मोनियमवरती संवादिनीवरती आहेत मीरा कुलकर्णी आणि तबल्यावरती आहे श्री निळकंठ देशपांडे. या दोघांना देखील नमस्कार करते आणि मग आता निरूपणाला सुरुवात. निरूपणासाठी हा जो आपण अभंग घेतलेला आहे, कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान, पाठी असता तो जगजेठी. मूळ अभंगामध्ये तो शब्द आहे, पण आज मी मुद्दामून हा म्हटलं कारण माझ्या समोर आहे. पाठ हा म्हटलं की जवळचा असतो, तो लांबचा असतो, हा आपल्या जवळचा आहे आणि आपण त्याला म्हणतोय आमूचा आहे, म्हणजे आपोआप जवळचं नातं निर्माण झालेलंच आहे. तर पाठी असता हा जगजेठी, वरकड काय गुमान, आमुचा कैवारी हनुमान. हा अभंग समर्थ रामदासांचा आहे. समर्थ रामदास सगळ्यांना आपल्या परिचित आहे. प्रखर बुद्धिमत्ता, बलदंड शरीर आणि उच्च असा आचार विचार आणि उच्चारांनी संपन्न असं प्रखर प्रभावी तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे समर्थ रामदास. त्यांच्या चरित्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसून येतात. त्यांचं वाङ्मय फार मोठं आहे. आपल्याला सगळ्यांना परिचित असेल म्हणजे दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, किती आरत्या, आपण कितीतरी ज्या आरत्या म्हणतो ते समर्थ रामदासांच्या आहेत, कितीतरी स्फुट पदं आहेत, अभंग आहेत, कितीतरी काव्य रचना आहे. फार त्यांचं कार्य खूप मोठं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण या अभंगातून किती सोप्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे की आपलं आणि भगवंताचं म्हणजे हनुमंताचं किती जवळचं नातं आहे, किती आपलासा त्यांनी केलंय हनुमंताला. तर हनुमंताच्या गुणांचं वर्णन या अभंगातून त्यांनी केलेलं आहे. आता समर्थ रामदासांचं जसं म्हटलं की चरित्रामध्ये अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू दिसून येतात, पण त्यातला सगळ्यात मला भावलेला पैलू आज तुमच्या समोर मांडला आहे आणि तो म्हणजे समुपदेशनाचा पैलू. समुपदेशन थोडंसं कार्यक्षेत्र माझ्या जवळच असल्यामुळे आणखीन म्हणजे ओढ लागणार आहे की कसं बरं समुपदेशन त्यांनी केलं असेल. तर त्यांचे मनाचे श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या मनाच्या श्लोकांमधूनच आपल्याला समजून येतं की समर्थ रामदासांचा मनाविषयीचा अभ्यास, मानसशास्त्र हा उत्तम होता. मनाचे गुण काय आहेत, मनाचे कर्म काय आहे, कसं आहे आपलं मन, हे अगदी उत्तमरित्या त्यांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. पण मानसशास्त्र म्हटलं म्हणजे मनाचा अभ्यास झाला, पण समुपदेशन हे वेगळं आहे बरं का. त्याच्याशी जरी संलग्नित असलं तरी सुद्धा समुपदेशन वेगळं आहे. समुपदेशन हा शब्द म्हटला की म्हणजे हल्लीच्या याच्यात त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो आणि समुपदेशक म्हणजे काउन्सिलर. तर आपल्या डोक्यात पटकन येतं समुपदेशन करायचं म्हणजे एखाद्याला सल्ला द्यायचा. जरा बघा ना, तुम्ही सांगितलं तर होऊन जाईल असं जनरली येतात लोक सांगायला, कारण तुम्ही समुपदेशक आहात. पण समुपदेशक हा सल्ला देणारा नसतो. समुपदेशनाचं कार्य काय असतं की दुसऱ्याच्या मनाची क्षमता वाढवणे, त्याला तेवढं सक्षम करणे, निर्णय घ्यायला प्रवृत्त करणे, ज्याला आपण एम्पॉवरिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर हे समुपदेशनाचं कार्य आहे आणि समर्थांचं जर चरित्र पाहिलं तर त्यांनी नेमकं हेच केलेलं आहे.
समुपदेशनच केलेलं आहे. त्यांनी कुठेही सांगितलं नाही असं करा तसं करा, मनाचे श्लोक काढून बघा, कुठेही सांगितलेलं नाहीये. पण इनडायरेक्टली ते आपल्यालाच आहे हे आपल्याला समजून जातं, पण डायरेक्ट सल्ला त्यांनी दिलेला नाहीये. त्याच्यामुळे ते उत्तम मानसशास्त्र तज्ज्ञ तर होतेच, पण उत्तम समुपदेशक सुद्धा होते. आता हाच पैलू का बरं मी घेतला? 2 वर्षानंतर कीर्तन होत आहे. गेल्या 2 वर्षामध्ये काय काय घडून गेलंय, आपण सगळ्यांनी थोडंफार तरी त्याची झळ आपल्या सगळ्यांनाच लागली. महामारीचा काळ होता, शरीराबरोबर आपल्याला कळून चुकलंय की व्याधी क्षमत्व किंवा प्रतिकार शक्ती चांगली असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर गुगल सर्च केला तर सगळ्यात जास्ती सर्च केलेला वर्ड कोणता होता, तर इम्युनिटी हा होता. व्याधी क्षमत्व कसं वाढवणार, अमुक करा तमुक करा, कारण आपल्याला ऑक्सिजन लेवल मेंटेन करायचं आहे, आपल्याला व्याधी क्षमत्व वाढवायचं आहे, तर हा शब्द होताच. तर शरीराबरोबर मनाचं देखील कार्य तितकंच महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे शरीर आणि मन हे कसं एकत्रित जोडलेलं आहे ना. शरीराचा परिणाम मनावर होतो, मनाचा परिणाम शरीरावरती होतच असतो. आणि मधल्या काळामध्ये ती जी नकारात्मकता होती, डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती झालेलाच. मग हे असंच का घडलं? मग माझ्याच बाबतीत असं का घडलं? वाय मीच का? आमच्याच बाबतीत असं का घडतंय? हे असे रडगणं आपण एरवी सुद्धा आयुष्यात ऐकत असतो की का बरं असं नको होतं ना व्हायला, मीच का दरवेळेला, मीच का असं बंद करायचं. तर ही जी नकारात्मकता आहे, मनाची नकारात्मकता आहे, ही कशी बरं घालवायची? तर अगदी सोपं त्याचं उत्तर आहे. उत्तर जरी सोपं असलं तरी लक्षात येईल की ते आचरण किंवा कृतीमध्ये आणण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. मनाची नकारात्मकता कशी घालवायची किंवा सकारात्मक मन कसं करायचं, तर सकारात्मक विचारांची सवय लावली पाहिजे. ही सवय या शब्दाला अंडरलाईन. सकारात्मक विचार ऐकण्याची किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सकारात्मकता आणायची, तर त्याला ती सवय करून घ्यायला पाहिजे. नाहीतर नकारात्मकतेची सवय आपल्याला पटकन लागते. नको नको नको, कशाला, हे असं नकोच, माझंच असं आहे. पण तशी सवय, सकारात्मक विचारांची सवय लावून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण काय असेल सकारात्मक विचारांची सवय लावायची म्हणजे? अगदी पहिली पायरी काय असेल, तर मनाला प्रसन्न, मनाला प्रेरणा देणारं सकारात्मक विचारांच्या कथा ऐकणं. लहान मुलांना सुद्धा जे संस्कार वर्ग वगैरे घेतले जातात, त्यांचे विचार जर आपल्याला घडवायचे असतील तर कथा सांगितल्या जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊंनी केलेलं. शिवाजी महाराजांना लहानपणातच त्यांनी रामायण महाभारताच्या अशा छान प्रेरणादायी अशा कथा सांगितल्या होत्या. तर कथा हे उत्तम माध्यम आहे सकारात्मक विचारांकडे म्हणजे किंवा त्या ठिकाणी ओढ घेण्यासाठी. तर आज आपण अशीच एक सुंदर हनुमंताची कथा ऐकणार आहोत. हनुमंतांचं चरित्र जर बघितलं तर ते संपूर्ण सकारात्मक आहे. तिथे कुठेही तुम्हाला दिसणार नाही हनुमंत दिसणार आहे अरे रे आता काय करू. त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी कथा आपल्याला माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी ती सकारात्मकता दिसून येते आणि तेच किंवा तीच सकारात्मकता, तेच गुण आपल्याला आपल्यात आणायचे आहेत. आजच्या या दिवशी आपण निदान असा संकल्प तरी करू शकतो. एक प्रसंग असा होता ज्या वेळेला हनुमंत थोडेसे नकारात्मक निगेटिव्ह झाले. एक प्रसंग आहे, वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की ते जेव्हा सीताबाईला शोधायला गेले तेव्हा रामाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी बघून झालं, 2 दिवस झाले त्यांना काही सापडत नव्हत्या. आणि तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, अरे रे रे आता कसं बरं होणार. त्यांना सीताबाईंना कोणी राक्षसां घेऊन तर गेले नसते, त्यांचं काय बरं झालं असेल. आणि मी असाच प्रभू श्री रामचंद्रांकडे गेलो तर काय बरं होईल, त्यांची अवस्था काय बरं होईल. असे नकारात्मक विचार त्या वेळात काही क्षण का होईना त्यांच्या मनात आले. पण त्यांनी काय केलं, त्यांनी ते विचार झटकून दिले. ते म्हणाले प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये, रामसेवेमध्ये असं होणं शक्यच नाहीये. आणि ते विचार त्यांनी झटकून पुढे ते जोमाने कामाला लागले. आणि पुढची कथा काय आहे ते आपण सगळेजण जाणतो. त्याच्यामुळे एक क्षण त्यांच्या आयुष्यात आला होता पण त्यांनी ते विचार झटकून टाकले. आता प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त, आदर्श भक्त कसा असावा,
नवविधा भक्तीमधलं दास्य भक्तीचा आदर्श म्हणजे आपले हनुमान. रामरक्षेमधला आपल्याला सगळ्यांना तो श्लोक माहिती आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोला महारुद्र हनुमान की. वाऱ्यासारखा वेगवान, मारुततुल्य म्हणून त्यांना मारुती म्हटलेला आहे. वाऱ्यासारखा वेगवान, इंद्रियांवरती म्हणजे विजय मिळवलेले, जितेंद्रिय आणि बुद्धिमतां वरिष्ठम. नुसतंच शक्ती नाही तर शक्ती आणि युक्तीचं जे काही आपण म्हणू रेअर कॉम्बिनेशन आहे, शक्ती आणि युक्ती. आणि याचं उदाहरण म्हणजे हनुमंत, आपले मारुतीराय. म्हणजे उत्तम भक्त होते, दास्य सुद्धा उत्तम होते, इंद्रियांवरती विजय मिळवलेले होते. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांना वाक्प्रचुर होते ते, म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा. प्रभू श्री रामचंद्र जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच जाणवलं की काय वाक्चतुर आहेत ते. असे विविध गुणांनी नटलेले आहेत. बरं, हे आज आपण बघणार आहोत बुद्धिमतां वरिष्ठम कसे आहेत ते. अभंगाचा दुसरा जो हे आहे चरण की द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. रामायणातला हा प्रसंग सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की रणांगणावरती जेव्हा लक्ष्मण त्यांना शक्ती लागते आणि ते बेशुद्ध होतात तेव्हा प्रभू श्री रामचंद्र सुद्धा चिंतेत पडतात की लक्ष्मण बेशुद्ध आता झाले, आता काय बरं करावं, कोणाला बरं लंकेमध्ये तिथे जास्ती हे नव्हती, कोणाला बरं बोलवावं इथे या क्षणी. आणि त्यावेळा सौख्यकारी शोक हरता धूर्त वैष्णव नायका. इथे धूर्त हा शब्द म्हणजे आपल्याला जो धूर्त माहितीये तो नाही, आपल्याला जो धूर्त माहितीये तो नाही. इथे धूर्त म्हणजे चौकस वृत्ती, त्याला आपण विजनरी म्हणतो. पुढचं काय ते तर सीतामाईला शोधण्यासाठी जेव्हा हनुमंत आधी गेले होते लंकेला तेव्हा त्यांच्या या धूर्त गुणामुळे, चौकस वृत्तीमुळे त्यांना माहित होतं की इथे वैद्य राहतात, त्या वैद्यांना आपण बोलवू शकतो. इथे रामायणातला आयुर्वेदचा रेफरन्स इकडे येतो की वैद्य सुषेण नावाचे वैद्य होते लंकेमध्ये. आणि तेव्हा हनुमान म्हणतात की मी वैद्यांना घेऊन येतो. आणि ते वैद्यांकडे जातात आणि सांगतात की चला मी तुम्हाला न्यायला आलो, असं असं घटना घडलेली आहे, ते बेशुद्ध अवस्थेत आहेत लक्ष्मण महाराज, तुम्हाला मी न्यायला आलोय. वैद्य सुषेण तयार होतात खरं, पण ते म्हणतात, आता तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल की डॉक्टरांना घ्यायला जातात तेव्हा एक कोणतरी माणूस असतो, त्याच्या हातात ती छोटी सुटकेस असते, तो पुढे पुढे जातो आई आई असं करत, आणि त्या सुटकेसमध्ये सगळी औषधं वगैरे असतात. पण हे म्हणतात की त्या काळच्या ज्या वनस्पती, त्याच्यासाठी लागणारं जे कर्म करायचं होतं त्याला भरपूर जागा आणि हे लागतं. ते म्हणाले असं कसं मी येणार, कोणती वनस्पती, मला काहीच कल्पना नाही. बुद्धी चातुर्य बघा हनुमंताचं. ते म्हणतात काही काळजी करू नका, तुमच्या घरासकट तुम्हाला घेऊन जातो. आणि तिथे त्यांनी घरासकट त्यांना तिथे नेलेलं आहे. लक्ष्मणांचं परीक्षण केल्यानंतर ते वनस्पती सांगतात की हे बेशुद्ध अवस्थेत आहे, तर कोणत्या वनस्पती लागतील. आपल्याला एकच वनस्पती माहिती आहे, संजीवनी वनस्पती, औषधी, ती त्यांना हवी असते. पण आयुर्वेदाच्या संहितांमध्ये असा उल्लेख मिळतो की त्यांनी 3 वनस्पती सांगितलेल्या असतात. एक संधानी, एक विशल्यकरणी म्हणजे जिथे विष लागलं असेल तो विषाचा नायनाट करण्यासाठी, आणि तिसरी म्हणजे संजीवनी. ते म्हणतात याच्यावरती ह्या 3 वनस्पती मला हव्या आहेत. आणि ह्या 3 वनस्पती कुठे आहेत बरं, तर उत्तरांचलेमध्ये द्रोणागिरी पर्वतावरती तुम्हाला या वनस्पती मिळतील. लवकरात लवकर जाऊन या वनस्पती आणल्या तर यांचा प्राण वाचू शकेल. आता ही घटना घडतीये कुठे, लंकेत. आणि उत्तरांचल द्रोणागिरी पर्वतावरती त्या वनस्पती शोधून आणायच्या म्हणजे किती वेळ लागेल. सगळेजण चिंतेत पडले की लवकरात लवकर आणायची आहे ती, कोण बरं जाऊन आणेल. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते की लंकेत म्हणजे दक्षिणापासून ते उत्तरेपर्यंत जायला किती वेळ, कोण लवकरात लवकर जाऊन येऊ शकेल. त्याप्रमाणे त्यांची चर्चा रंगते. प्रभू श्री रामचंद्र एकाला विचारतात, काय रे तू किती वेळेत जाऊन येशील. अर्धा दिवस लागेल मला, अर्धा दिवस जायला, अर्धा दिवस यायला. अर्धा दिवस म्हणजे खूप.
दुसऱ्याला विचारलं, तो म्हणतो 1 दिवस लागेल मला, 1 दिवस जायला 1 दिवस यायला, कारण एवढं अंतर कापून त्या वनस्पती शोधून आणायचं म्हणजे तेवढा वेळ हा लागणारच. आता इथे आपले जे हनुमंत आहेत, मारुतीराय, ते शांतपणे बसलेले आणि ते सगळं ऐकतायत. बरं, सगळं कान देऊन ऐकतायत. खरं म्हणजे शक्ती आणि युक्तीचं देवता आहे, त्यांना विजयाची देवता असं सुद्धा म्हणतात. बरं, हनुमंत जिथे जिथे तिथे विजय हा अटळ आहे, विजयाची देवता त्यांना म्हणतात. त्याच्यामुळे ते शांतपणे बसलेले आहेत, कारण जोपर्यंत स्वामी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही. दास्यत्वाचं मी म्हटलं की उत्तम उदाहरण, शांतपणे ते ऐकतायत. जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना विचारलं की हनुमंता, तू जाऊन आणशील का? ते म्हणतात, आज्ञा असेल, तुमची कृपा असेल तर मी नक्कीच जाऊन आणेन. आता इथे बघा, शक्ती युक्ती सगळं असून सुद्धा कसलाही पुढाकार नाही, कसलाही अहंकार नाही. स्वामी माझे सांगतील तेव्हाच मी काय सांगेन. आणि तिथे सुद्धा भाव कसे बरं त्यांचे, तुमची कृपा असेल तर हे शक्य आहे. बघा, एवढं मोठं शक्ती आणि युक्तीचं हे विजयाची देवता आपण ज्याला म्हणतो, किती नम्रता आहे. तुम्ही सांगाल तर ते शक्य आहे. बरं, मग किती वेळ लागेल तुला? प्रभू श्री रामचंद्रांनी विचारलं. आता मात्र हे उत्तर ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान टवकारले, कारण काहींनी सांगितलं होतं की 1 दिवस लागेल, काहींनी सांगितलं होतं अर्धा दिवस लागेल, आणि लवकरात लवकर वनस्पती म्हणाला. हनुमंतांचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तैलाग्रे सर्षपस्य स्फुटन रवपराः तत्र गत्वा अत्र चैन. ते काय म्हणतात? तैलाग्रे सर्षपस्य स्फुटन रवपराः, म्हणजे गरम तेलामध्ये सर्षप म्हणजे मोहरी टाकल्यावरती ती तडतडूस तर जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात मी जाऊन येईन. काय अधिकार आहे त्यांचा बघा, एवढं पटकन मी जाऊन येईन. आता इथे आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो, हे कसं काय शक्य आहे? तर इथे हे असले विचार न करता त्यांचा भाव बघायचा. काय त्यांचा भाव होता? आपण कैवारी म्हटले त्यांना, म्हणजे मदत करणारा, दास्यत्व स्वीकारलेला, आपल्या स्वामींसाठी हवं ते करणारा, हवं त्या वेळेला करणारा, हा भाव इथे महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स बघा, एवढ्या वेळ फोडणी तडतडूच्या आधी मी जाऊन येईन, कुठे? लंकेपासून त्या द्रोणागिरीपर्यंत. आणि मग ते गेले. पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सांगायचं हेतू काय की विजयाची देवता आहे ती. तेवढ्या वेळेत ते जाऊन आले सुद्धा. महाभारतामध्ये सुद्धा कृष्णाने त्यांना सांगितलं होतं की जिथे जिथे हनुमंत तिथे तिथे विजय हा अटळ आहे. त्याच्यामुळे युद्धाच्या वेळेला सुद्धा तुम्ही फक्त त्या रथावरती उभे राहा, उपस्थित राहा बस, कारण तुमच्या तिथे असण्यानेच विजय आम्हाला मिळणार आहे, ही भावना. म्हणून ते म्हणतायत, द्रोणागिरीकरी घेऊन आला लक्ष्मण प्राण. तुकाराम महाराज म्हणतात की एवढे सगळे गुण आहेत हनुमंताकडे, आपण काय करायला हवं? आपण सरळ त्यांना शरण जायला हवं. ते म्हणतात, शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमंता, शरण 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 तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, शरण 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 काय भाती
सरळ शरण जायचं आहे. का बरं शरण जायचंय? कारण आज देखील देह धारण करून ते आहेत, उपस्थित आहेत. आज देखील त्यांची उपासना आपण करायची, कारण विजयाची देवता आहे. ज्यांना वाटतंय की आय वॉन्ट सक्सेसफुल करिअर, सगळं हवं आहे आयुष्यामध्ये, त्यांनी यांची उपासना करायची. एवढं डायरेक्ट सांगितलेलं आहे बघा की विजयाची देवता आहे, एवढे गुणांनी परिपूर्ण असे आहेत, त्यांना शरण जायचंय आपण. आजच्या दिवशी मी जसं म्हटले की हे जे गुणांचं वर्णन केलेलं आहे, हा जन्मोत्सव तेव्हाच साजरे होणार आहे जेव्हा एखादा तरी त्यातला गुण, एवढे गुण आहेत त्यांचे, एखादा तरी गुण आपण आत्मसात करण्याचा जर प्रयत्न केला किंवा संकल्प केला तर आजचा जन्मसोहळा साजरा झाला असं खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणता येईल. आणि ते उपस्थित आहेत हे समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलंय. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासांसी पावे, खडे गांजिता ध्यान सांडो निधावे. तुम्ही त्याला मनापासून हाका मारा, तो इथेच आहे, चिरंजीव आहे. मनापासून हाका मारा. ते जे ध्यान करत बसलेले आहेत रामनामाचं, ध्यान सोडून येतील ते तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठीच ते आहे. आणि म्हणून हा असा आमचा हनुमान कसा आहे तर कैवारी आहे. कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, हनुमान कैवारी हनुमान, कैवारी 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 हनुमान. प्रथेप्रमाणे पूर्वरंग आहे आता, आणि मध्यंतरीच्या याच्यामध्ये आपण थोडासा गजर करू. राम लक्ष्मण जानकी हनुमान की. गुरुवरंग आपला संपलेला आहे. उत्तर रंगामध्ये जसं आपण आधी बघितलं की आपल्याला हनुमंताचं चरित्र, त्या चरित्रातील आज जयंती आहे त्याच्यामुळे ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हनुमंताची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण दरवर्षी का बरं ऐकायचं असं काहींचा प्रश्न असतो. तेच आहे ना, नथिंग डिफरंट. कथा तीच असणार आहे. कथा जरी तीच असली तरी सुद्धा प्रत्येक जे कीर्तनकार असतात त्यांची सांगण्याची वेगळी स्टाईल असते ना प्रत्येकाची. म्हणजे एकच गोष्ट आहे पण इथे प्रत्येकाला जर ती गोष्ट सांगायला सांगितली तर प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीत सांगेल. प्रत्येक जण आपले विचार सुद्धा त्याच्यामध्ये घालेल आणि त्या विचारांमुळे वेगळं काहीतरी वाटतं. कथा मूळ कथा तीच आहे पण त्याच्यामधलं जे आपण म्हणू ना गर्भित अर्थ जो असतो किंवा मधल्या ज्या जागा असतात त्याच्यातून आपल्याला बरंच वेगळं काहीतरी मिळून जातं. आणि जसं मी पूर्वरंगामध्ये म्हटलं की सकारात्मक विचार करायचे असतील तर अशा कथा ऐकायलाच पाहिजे. म्हणजे आज आपण इतके जण आहोत पण इथून पुढे सुद्धा लहान मुलांना घेऊन आला तर त्यांना सुद्धा या कथा आवडतील, निश्चितच आवडतील. फक्त प्रयत्न आपल्याला आपल्या बाजूनी करायचा की पुढच्या वेळेला कीर्तना येताना कोणातरी बरोबर, म्हणजे अति लहान मुलं आली तर उत्तमच आहे
पण ॲटलिस्ट माझ्याबरोबर मी अजून कोणातरी बरोबर घेऊन आले तर त्याचं पुण्य देखील तुम्हाला मिळेल. एखाद्याला बरोबर आणून चांगले विचार देण्याचं, म्हणजे आपण म्हणतो ना की चांगले विचारांचं वाण द्यावं, तर हे एक प्रकारचं वाणच आहे की मी माझ्याबरोबर एकाला तरी घेऊन येईन आणि तिच्या कानावरती काहीतरी छान चांगले विचार पडतील आणि अशा विचारांमधनं एखादा जरी चांगला विचार कोणाच्या कानावरती पडला आणि तसं त्यांना करावं असं वाटलं तर त्याच्यासारखं दुसरं काही झालं. कथेकडे वळूया आपण. या कथेमध्ये आधीच सांगते मी की वानर, नर, राक्षस, देव हे जे सगळे आहेत शब्द, हे म्हणजे सगळे मूलतः मनुष्यच आहेत. कारण वानर म्हटलं की डोळ्यासमोर वानर, माकड असं काहीतरी येतं, जे चुकीचं आहे. म्हणजे एखादा जर चायनीज माणूस असेल तर त्याचे चेहरेपट्टी वेगळी असते, पण तो माणूसच आहे. जॅपनीज माणूस दिसायला वेगळा असेल, त्याची चेहरेपट्टी थोडी वेगळी आहे. किंवा आपल्याकडे दक्षिणातले साऊथ इंडियन्स वेगळे असतात, चेहरेपट्टी फीचर्स ज्याला आपण म्हणतो वेगळे असतात, पण मूलतः ते माणसंच आहे. तसंच याच्यामध्ये जरी राक्षस म्हटलं, जरी वानर म्हटलं, देव म्हटलं, तरी मूलतः ते मनुष्यच आहे, हे आधी सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. आणि मग आपण पुढच्या कथेला वळूया. किष्किंधा नगरीमध्ये वानर राज्याचे 2 तेव्हा तट पडले होते, बाली आणि सुग्रीव. तर सुग्रीव राजाचा जो प्रमुख सेनापती होता त्याचं नाव होतं केसरी, आणि हे केसरी म्हणजे हनुमंताचे वडील. तर केसरी हे जे प्रमुख सेनापती होते कसे होते बरं? आणि म्हणून मी आता वानर हा शब्द वापरणार नाही, कारण आपल्या डोळ्यात तीच प्रतिमा येते. तर कसे होते बरं ते? वानर जरी असले, अशी जरी प्रतिमा आपल्या डोळ्यात असली तरी सुद्धा ते शूरवीर, महाप्रतापी होते, धर्मपरायण होते, वेद मुखद्गत होते. बरं, त्यांना वेद मुखद्गत होते, नीतिशास्त्र माहिती होतं. आणि त्यावेळेला आपण बघितलं तर त्यांचं केवढी त्यांची संपत्ती होती. म्हणजे किष्किंधा नगरी म्हणजे आताचं जे 3-4 राज्य आहेत साऊथ मध्ये, ते सगळं मिळून किष्किंधा नगरी होती. म्हणजे केवढी श्रीमंती असेल आपण इमॅजिन करू शकतो. तर हे केसरी कसे होते? आणि त्यांची पत्नी अंजली, ती देखील त्यांना शोभेल, त्यांना अनुरूप अशीच होते. केसरी वानर महाप्रतापी, अंजनीच्या भार्या. केसरी वानर महाप्रतापी, अंजनीच्या भार्या. धर्मपरायण पतिव्रताती, धर्मपरायण पतिव्रताती, दक्ष असे गृहकार्या, दक्ष असे गृहकार्या. त्यांना अनुरूप अशीच त्यांची भार्या म्हणजे अंजली होती. धर्मांना अनुसरून दोघेही छान एकमेकांना अनुरूप असे होते. आणि जसं आपल्याला माहिती आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे? संसार उत्तम चालू होता, परंतु त्यांना संतान नव्हते. आणि त्या दोघांची अशी इच्छा होती की आपल्याला जर पुत्र झाला तर तो कसा हवा, असा सर्वसामान्यांसारखा. त्या काळी म्हणजे समाजामध्ये अधर्म खूप वाढत चालला होता. एकमेकांना त्रास देणं, मुद्दामून म्हणतो ना एखाद्याला डिवचणं, अधर्माने वागणं, हे सुरू झालं होतं. आणि त्यामुळे दोघांची अशी इच्छा होती की आम्हाला जर पुत्र झाला तर तो हरिभक्त असावा, शूरवीर असावा, समाजासाठी कल्याणकारक असावा, देवाचा देशाचा उद्धार करणारा असावा, धर्माने वागणारा असावा, असा असामान्य पुत्र मला हवा. आणि अशी तिची इच्छा होती. त्या दोघांना अपत्य नाही, खिन्न यास्तव सदनी. दोघे खिन्न होते. त्या दोघांना अपत्य नाही, खिन्न यास्तव सदनी. दोघे खिन्न होते, पण त्यांना असं वाटत होतं की या संसारात कोणी ना कोणीतरी असं खिन्न असतातच, मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे.
सर्व सुखी तो कोण असे कोण असे या अवनी. खिन्न आहेत, पण आमची अशी इच्छा आहे की आम्हाला असं पुत्र व्हायला हवं. जसं मी म्हटलं की प्रत्येकाला आपल्या संसारामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतच राहतात. दोघांची अशी इच्छा असल्यामुळे अंजनी माता म्हणतात की असामान्य जर पुत्र आपल्याला असा हवा असेल, हरिभक्त, शूर, वीर, धर्माचं आचरण करणारा, समाजाला कल्याणकारक असा जर असामान्य पुत्र हवा असेल तर असामान्य काहीतरी करायला पाहिजे, त्याशिवाय काही देव काही देणार नाही. आणि म्हणून ते काय, अंजनी माता आपले पती केसरी यांची आज्ञा घेतात आणि ते तपश्चर्येसाठी निघतात. त्या म्हणतात मी शंकराची आराधना करीन आणि त्यांना सांगेन की असा पुत्र मला दे, असामान्य काहीतरी, असामान्य पुत्र मला हवाय आणि त्याच्यासाठी मी घोर तपस्या करायला सुद्धा तयार आहे. आज्ञापतीची घेऊन कैते, आज्ञापतीची घेऊन करीते तप घोर बैसुनी विपिनी. विपिनी म्हणजे वन, जंगल. तप घोर बैसुनी विपिनी श्री चंद्रमौळी ध्यानी आणे, श्री चंद्रमौळी ध्यानी आणे. तिज ध्यास तोच दिन रजनी. शंकराची चंद्रमौळी म्हणजे शंकराची आराधना करायला बसली आहे, तप करते अंजनी आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ती हे सगळं करते. आता इथे एक विशेष असा आहे की तप करायला जाताना तिने पतीची आज्ञा घेतली, कारण घोर तप करते ती. त्याच्यामुळे मग इथे संसार कोण बरं बघणार बाकीचं, तर तिने परमिशन घेतली आहे, तुम्हाला चालेल ना, कारण बाकीचं सगळं घर, संसार, खाणं हे सगळं तुम्हाला बघावं लागणार आहे. आणि केसरी सुद्धा तयार होतात. म्हणजे अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो आजच्या ह्याच्यामध्ये, की पुराण कथांमधनं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला शिकण्यासारख्या, की दोघांमध्ये किती छान अंडरस्टँडिंग, सामंजस्य होतं आपण म्हणू शकतो. त्यांनी विचारलंय जाऊ ना, निश्चित जा, कारण आपल्याला दोघांचंही जे साधायचं आहे ते एकच आहे. असाच तपस्वी तेजस्वी पुत्र आपल्याला हवा आहे, तर तू निश्चितपणे तप कर. तप करायला बसतात त्या, खूप कडक अशी तपश्चर्या सुरू करतात आणि अर्थातच कालावधीने शंकर भगवान प्रसन्न होतात. शंकर भगवान म्हणतात की अंजनी माते, मी प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचंय ते. आता ऐका की मी काय मागितलं. एके दिवशी अंजनी शंकराला, एके दिनी अंजनी शंकराला, एके दिनी अंजनी शंकराला बोलली हो त्याला, पुत्र नाही मला खंत देता, पुत्र नाही मला खंत देता. घ्यावा तुम्ही माझ्या पोटी अवतार, घ्यावा तुम्ही माझ्या पोटी अवतार. करावा देव देश उद्धार होजी, करावा देव देश उद्धार होजी. काय मागितलंय तर माझ्या पोटी अवतार घ्या. म्हणजे इनडायरेक्टली हरिभक्त, समाज सुधार करायला किंवा देव देशाचं कार्य करणारा असा हवाच, पण त्याने इनडायरेक्टली सांगितलं की तुम्हीच या ना, मग तुम्हीच माझ्या पोटी अवतार घ्या. आणि आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेत सांगितलेलं की अवतार वरून खाली जेव्हा भगवंत येतात तेव्हा एक परिस्थिती असावी लागते. परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या सगळे ही बरोबर परिस्थिती जुळून आली की मी येणार. त्यांनी त्यांना तसा आशीर्वाद दिला की तथास्तु, मी नक्की येणार. पण शंकर भगवान काय म्हणाले त्यांना की हे अंजनी, एका विशिष्ट मुहूर्तावरती वादळ येईल आणि वायूच्या संयोगाने तुझ्या ओंजळीमध्ये एक प्रसाद पडेल. त्या प्रसादाचं तू भक्षण कर आणि मग तुला हवा तसा पुत्र मिळेल, असं त्यांनी आशीर्वचन दिलं आणि ते निघून गेले. अंजनी माता, आता अंजनी खुश झालेली की माझं जे म्हणणं होतं
ते आता पूर्ण होणार आहे. त्यांना फक्त वाट बघायची होती त्या योग्य वेळी योग्य मुहूर्ताला केव्हा तो प्रसाद मिळेल. त्यांच्या ओंजळीमध्ये प्रसाद येणार होता, एवढंच फक्त त्यांना माहिती होतं. कसा येणार, कुठून येणार, कोण येणार, कसं, अशा शंका कुशंका घेतल्या नाही. भगवंतांनी सांगितले ना त्यावेळेला होणार. त्यांनी परत भगवंताचं नाव घेतलं आणि त्या वाट बघत होत्या. आता इथे सस्पेन्स आहे बरं, कोण नेमकं कसं बरं तिच्या ओंजळीमध्ये येतं. सस्पेन्स हवाच ना, सस्पेन्स हवाच. आपल्याला टीव्ही सिरियल मधनं माहिती झालंय की सस्पेन्स असला की लोकांना आवडतं आणि TRP पण वाढतो. त्याच्यामुळे सस्पेन्स हवाच. तर आपण ते बघणार आहोत की त्यांच्याकडे कसं हे झालं. तुर्तास मध्ये एक आपण म्हणतो ना ट्विस्ट, दुसऱ्या बाजूला काय चालू होतं. आता हे सगळं लंकेमध्ये म्हणजे दक्षिण दिशेला चालू होतं. उत्तरेमध्ये काय चालू होतं तर उत्तरेमध्ये जे राजा दशरथ आहेत त्यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामिष्ठी यज्ञामधून साक्षात अग्निनारायण प्रसन्न झाले होते आणि अग्निनारायणाने त्यांना प्रसाद दिला होता. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी प्रगट जावन तुझ्या यज्ञी प्रगट जावन माझा सन्मान दशरथा. करात घेई सुवर्णस्थानी दे राणांना क्षीरातली. करात घेई सुवर्णस्थानी दे राणांना क्षीरातली. कामधेनुजा दुधाहुनही जगीचे बलवान दशरथा घे पायसदान पायसदान. राण्या करीतील पायस भक्षण उदयी होईल वंशारोपण. राण्या करीतील पायस भक्षण उदयी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्माला येतील मोठे चार महान दशरथा घे पायसदान पायसदान. साक्षात अग्नी देवतेने सांगितलेलं आहे, त्यांनी त्यांना प्रसाद दिलेला आहे की तुमच्या तिन्ही राण्यांना हा पायस म्हणजे जी खीर आहे ती तुम्ही प्रसाद म्हणून द्या. कौसल्या माता म्हणजे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघींनाही ते प्रसाद दिला गेला. आता यातली जी धाकटी सगळ्यात राणी कैकेयी, त्या धाकट्या लोकांना असं असतं ना की सगळं नंतर मिळतं किंवा सगळं जे मोठ्यांचं असतं तेच मिळतं, हे असं सतत होत असतं. त्याच्यामुळे ती म्हणाली हे काय, मला सगळ्यात शेवटी मिळाला हा प्रसाद आणि सगळ्यात कमी पण मिळालाय. मी तर खरं धाकटी आहे, उलटं असायला पाहिजे, मला जास्ती हवा. एवढाच प्रसाद मला. रुसून बसली. आम्ही आता बोलणारच नाही, हे असं आम्हाला एक बिलकुल पटलेलं नाही. रुसून बसते ती. आता हे रुसून बसल्यावरती असं आपल्याला वाटतं ना काय एवढ्या कारणासाठी कशी रुसून बसली, पण हा परमेश्वरी संकेत होता. काही गोष्टी जेव्हा आपण ठरवतोय घडतं काहीतरी वेगळंच, तेव्हा समजून जावं की त्याच्यामध्ये काहीतरी संकेत आहे. हा परमेश्वरी संकेतच होता. पुढे देखील ती जेव्हा वर मागते तो परमेश्वरी संकेत होता आणि म्हणूनच तर पुढचं सगळं घडतं.
त्याच्यामुळे हा परमेश्वरी संकेत होता. तिने तो द्रोण हातात घेतला आणि असं दाखवत होती, हे काय बघा, एवढंच मला मिळालं. आणि त्यावेळेला नेमकं काय झालं की तिथे एक घार येते आणि ती ते द्रोण उचलून घेऊन जाते. ती घार येतात. आता ही घार कोण आहे बरं, आणि तिने तो कुठे बरं नेला, तर घार कोण आहे ते आपण आधी बघूया. जन्मांतरी सुवरच्या नाचत होती तथा विधी द्वारी. जन्मांतरी सुवरच्या नाचत होती तथा विधी द्वारी. चुकली म्हणून पिजला शापुनी क्षणीच घारी. चुकली म्हणून पिजला शापुनी करी तत्क्षणीच घारी. ही घार कोण होती, तर आधीच्या जन्मातली म्हणजे पूर्वजन्माची ती एक नृत्यांगना होती. आणि नृत्य करत असताना तिचा ताल चुकला आणि ब्रह्मदेवाने तिला शाप दिला, शिक्षा केली. शिक्षा काय म्हणाले, तुझं लक्ष नव्हतं ना, म्हणून एकाग्रतेसाठी तू आता पृथ्वी तलावरती जाऊन घार हो. तू आता घार व्हायचं आहे. घार कशी असते, ती उडते आकाशी पण तिचे लक्ष असते पिलांपाशी. तू घार व्हायचंस. आणि नुसतंच घार व्हायचं नाहीये, तर तुझ्या हातून एक कार्य घडून आणायचंय. आता आपल्याला ना नेहमी असं वाटतं की भगवंत म्हणजे भावाचा भुकेला आहे. अगदी बरोबर, भगवंत भावाचा भुकेला आहे, पण म्हणून चुकलं की तो माफ करणार असं नसतं. याच्यातून आपल्याला कळतं की जेवढं शक्य होईल तेवढं भाव तर हवेच, पण बिनचूक काम करायचं ही आपली वृत्ती असली पाहिजे. चालून जाईल, देवच करेल, भाव असणं म्हणजे बस, असं नाही. जेवढं शक्य होईल, जेवढं बिनचूक आपलं काम असेल तेवढं ते भगवंताला जास्ती प्रिय असतं. त्याच्यामुळे त्यांनी शिक्षा दिली. पण शिक्षा पण कशी, शिक्षा तिला सांगितलं की पृथ्वी तलावरती जायचंय आणि कैकईचा जो हातातला द्रोण आहे तो उचलून तुला अंजनी मातेच्या उंजळीत टाकायचं, हे तुझं कार्य आहे. आणि हे जेव्हा तुझं कार्य होईल त्या क्षणी तुला मुक्ती मिळेल. घार जे तुझं शरीर आहे घारेचं, त्यातून तुला मुक्ती मिळेल. तर हे कार्य तुला करायचं आहे. आणि म्हणून तिने ते हे घेतलं, कैकेयी मातेच्या हातून तो घार, तो प्रसाद घेतला आणि डायरेक्ट ती कुठे गेली, उत्तरेतून ती दक्षिणेकडे आली. आणि तिथे आपण मगाशीच बघितलं की अंजनी माता वाट बघतीये. तिला भगवंतांनी सांगितलंय की योग्य वेळ आल्यावरती, एका विशिष्ट मुहूर्तावरती, जेव्हा वादळ निर्माण होईल, बरोबर वादळ निर्माण होईल एक विशिष्ट मुहूर्तावरती, वायूच्या रूपाने वायू तुला मदत करणार आहे आणि तो प्रसाद अंजनी मातेच्या उंजळीत तुला टाकायचा आहे. आणि ठरल्याप्रमाणे तिने ते तसं कार्य केलं. अंजनी मातेने सुद्धा कसलाही विलंब न करता तो प्रसाद ग्रहण केला. आणि यथा अवकाशे आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्याच दिवशी या सूर्योदयाला, उगवत्या सूर्याला साक्ष ठेवून अंजनी माता प्रसूत झाली. चैत्रे मासे सीते पक्षे पौर्णिमास्य शनैश्चरैः अंजन्यां वायुतो जात परमात्मा स्वयं खरः. भगवंताने सांगितलेलं आहे, मी स्वयं येणार आहे आणि आजच्याच दिवशी ते प्रगट होणार आहे. आणि ह्या वेळेचं सुंदर वर्णन मोरोपंतांनी त्यांच्या आर्यामधून केलेलं आहे. किष्किंधा नगरीमध्ये सुद्धा त्यांना चाहूल लागलीच होती की कोणीतरी विशेष येणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे ती प्रसूत झाली. सगळ्यांना आनंद झालाय. आपण मगाशीच फुलं उधळली त्या वेळेला, सूर्योदयाच्या वेळेला सगळ्यांना आनंद झाला. पुत्ररत्न झालेला आहे आणि सुंदर असा तो पुत्र आहे. आणि त्याचं म्हणजे आनंदोत्सव साजरा करायचा म्हणून असं छान माळा वगैरे लावणं चालू होतं. हे जे बालक होतं हे जन्मतःच त्याला भूक लागली होती, भयंकर भूक लागली होती. न्हाणी पाळणं वगैरे काही नाही बरं हनुमंताच्या जन्माला. त्याला भूक लागली होती. ते म्हणतात, हे काय सगळ्यांना आनंद झालेला तर दिसतोय, पण माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही. सगळेजण आपलं सजावटीकडे लक्ष देत आहेत.
तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं त्या उगवत्या सूर्याकडे. तो लाल बिंब असं काहीतरी फळ दिसतंय, हे फळ आपण खाऊया. कारण शक्ती तर घेऊनच जन्माला आले होते ते. ब्रह्मचर्य, पूर्वजन्माची ब्रह्मचर्य शक्ती, योग साधना याच्या बळावरतीच तर ते सगळं होतं. त्यांनी लगेच उडी मारली आणि ते फळ खाण्यासाठी निघाले. तेव्हा मोरोपंतांची आर्या काय ते आपण बघूया. गगनात लक्ष गेले, गगनात लक्ष गेले, गेले उड्डाण जनन समयास. आता इथे ना त्यांनी मोरोपंतांची वैशिष्ट्यच असं होतं, त्यांनी लाखाच्या वर आर्या लिहिल्यात बरं मोरोपंतांनी. आणि त्यांनी इतकी रामायणं लिहिलेली आहेत, 108 प्रकारची रामायणं लिहिली मोरोपंतांनी. त्यातलं निरोष्ठ रामायण खूप प्रसिद्ध आहे. सगळीच रामायण प्रसिद्ध आहे, पण म्हणजे त्यांचं प्रतिभा सांगते मी. निरोष्ठ रामायणामध्ये त्यांनी एकही ओष्ठ अक्षर घेतलेली नाही. प फ ब भ जिथे ओठांचा वापर होतो एकही घेतलेले. आता तुम्ही विचार करा, रामायण लिहितायत आणि राम, मग ओष्ठच आहेत ना अक्षर. प्रत्येक वेळा त्यांनी रामाच्या ऐवजी वेगळं विशेषण घेऊन अख्खं रामायण लिहिलं. म्हणजे दशरथ सूत असेल, कौसल्यानंदन असेल, असं त्यांनी रामायण लिहिलेलं आहे. असे हे मोरोपंत. तर शेवट ही जी आर्या आहे, या आर्याची शेवटची जी 7 अक्षर आहेत ना, ही दोन्ही चरणांमध्ये सारखीच आहे, पण मध्ये खंड वेगळ्या ठिकाणी दिल्याने त्याचे अर्थ वेगळे होतात. परत आपण बघूया. गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. जनन समयास म्हणजे उड्डाण केलंय जन्माच्या वेळेला. उपमा काय वदावी, उपमा काय वदावी, त्या ब्रह्मांडात जनन समयास. आता जन न समयास, जन म्हणजे माणसं, न म्हणजे नाही, सम म्हणजे यांच्यासारखे, यास ह्या माणसासारखा परत असा कोणाचाही जन्म नाही. शब्द तीच आहे, ज न न सम यास. आता परत एकदा आर्या समजून ऐकूया. गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी, उपमा त्या ब्रह्मांडात जनन समयास. राम राम हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 राम. अशा प्रकारे गगनात त्यांनी उडी घेतलेली आहे. आणि पुढचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर जातात तेव्हा राहू केतू येतात, धागा टोलवतात, ते भगवान इंद्र येतात, ते वज्र मारतात, त्यांच्या हनवटीला लागतं म्हणून त्यांना हनुमंत असं म्हणतात. आणि मग वायुदेवतेला सुद्धा राग येतो की माझा अंश आहे हा, असं कसं तुम्ही करू शकता. वायुदेवता म्हणतात आत्तापर्यंत मी कुठेही हे करणार नाही, माझं कार्य मी आत्ताच्या आत्ता थांबवतो, मला राग आलेला आहे. तर वायूने त्याचं कार्य, वायू स्थगित झालेलं आहे म्हटल्यावरती कसं वातावरण असेल. आपल्या पोटातला क्षणभर विचार करा, पोटातला वायू जर थांबला एवढी मोठी पंचायत होती. तर त्यावेळेला ब्रह्मांडातलं ते म्हणतात, आपल्याला माहिती जे जे खंडित आहे ते ब्रह्मांड, म्हणून मी ते उदाहरण दिलं की वायू स्थगित झाला. मग सगळेजण भगवंताला हे करतात की अरे असं होऊन कसं चालेल. आणि मग नंतर त्यांना कळतं की हनुमंत हे दुसरे तिसरे कोणी नसून महारुद्राचाच अवतार आहे आणि आपल्यासाठीच जन्म घेत आहेत, आपला त्रास कमी करण्यासाठीच ते जन्म घेत आहेत. असं हे हनुमंताचं त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं मी जसं म्हटलं की पूर्ण चरित्र पाहिलं तर पूर्ण चरित्रामध्ये इतक्या कथा आहेत, इतक्या प्रेरणादायी कथा आहेत. तर सगळ्या कथा काही सांगणं शक्य नाही आहे, परंतु एक गाणं आहे त्याच्यामध्ये त्यांचं संबंध चरित्र गाणंच आपण म्हणू शकतो. तर ते आपण ऐकूया आणि मग पुढे भैरवीकडे वळूया. घेता मुखी राघवाचे, नाव घेता मुखी राघवाचे,
करुणिया दहन लंकेचे होत सलामाचा जोरात आवाज येऊ दे. सर्वगुणी वादळे सारी बांधिला सेतु सागरी. सर्वगुणी वादळे सारी बांधिला सेतु सागरी. बलमहान बाहुबलीचे होत सलामाचा नितर मी राम जपतपी. नितर मी राम जपतपी. अमर तो कपी जाहला अमर तो कपी. गुणगाता हो गुणगाता प्रभु सेवकाचे. हे गुणगाता प्रभु सेवकाचे. होत सलामाचा पूर्ण चरित्र याच्यामध्ये बऱ्यापैकी कथा याच्यामध्ये येतात. तर ही मूळ कथा आपल्याला झाली जी आपण नेहमी ऐकलेली असेल. पण याच्यातला गर्भित अर्थ काय बरं असेल? शंकर म्हणजे विश्वास, अंजनी म्हणजे भक्ती आणि केसरी म्हणजे सामर्थ्य. जिकडे जिकडे सामर्थ्यवान भक्ती तिकडे तिकडेच विश्वास जन्माला. आणि मग भक्ती कशी असली पाहिजे? भक्ती ही पायसासारखी असली पाहिजे. पायस म्हणजे काय? खीर आपल्याला माहिती सगळ्यात. दूध, साखर आणि तांदूळ या धवल पदार्थांनी तयार केलेलं हे पायस. तर भक्ती पायसासारखी असली पाहिजे म्हणजे ती निर्मळ असली पाहिजे, सम असली पाहिजे, समगुणांनी असली पाहिजे, शांत असली पाहिजे. आणि ही भक्ती किंवा हे पायस कोण बरं देतं या कथेमध्ये? अग्निनारायण देतात. अग्निनारायण म्हणजे साक्षात तपाचं प्रतीक. म्हणजे भक्ती कशी असली पाहिजे? सामर्थ्यशील असलीच पाहिजे, निर्मळ असली पाहिजे, शांत असली पाहिजे, समगुणांनी असली पाहिजे. दूध सत्व गुणाचं प्रतीक, साखर रजगुणाचं प्रतीक आणि तांदळाची खीर असते, तांदूळ हे तमगुणाचं प्रतीक. या तिन्हीचं प्रमाण हे योग्यच असलं पाहिजे, तरच ती सम होऊ शकते. आणि अशी ही आपली भक्ती असली पाहिजे. आणि त्याला सानिध्य कसलं असलं पाहिजे किंवा ती कशाने अशी शुद्ध व्हायला पाहिजे? तर तपाने शुद्ध व्हायला. अशी भक्ती हवी, अशी भक्ती आपल्याला करायची आहे. आणि जिथे जिथे अशी भक्ती आहे किंवा जिथे जिथे असा विश्वास जन्माला येतो, हा विश्वास हा बलवंत असतो, चिरंजीव असतो. म्हणून हनुमान हे बलवंत आहेत, हे चिरंजीव आहे. आणि असे हे हनुमान आपण त्याचे गुण पाहिलं. हा अमुचा आहे, समर्थ रामदास म्हणतात, कैवारी अमुचा आहे. त्याच्यामुळे त्याची उपासना आपण सगळ्यांनी करायची आहे. आणि आपण जसं मगाशी म्हटलं की त्याला हाक मारायची आहे, तो उभा आहे, तो आपल्यासाठी धावून येणार, फक्त हाक मारायची खोटी. भैरवीकडे वळूया.
त्याची गाणी वेगाने वाचूला विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण गाईन आवडी केली माझी सर्व जोडी, सर्व जोडी केली माझी नलके मुक्ती धन संपदा संत संगती सदा, संत संगती सदा. कृपामणी गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गाईन आवडी केली माझी सर्व जोडी, सर्व जोडी केली माझी. आज आपण आरतीच्या आधी समर्थ रामदासांचा आपण अभंग घेतला होता. तर ह्याची दान देवाचं झालंच आहे तुकाराम महाराजांचं, पण समर्थांच्या पसायदानाने आज आपण कीर्तनाचा शेवट करूया आणि मग आरती करूया. समर्थांचा पसायदान म्हणजे मागणं आहे. पसायदान म्हणजे काय, मागतो आपण भगवंताकडे. तर आपण काहीतरी आपल्या शब्दात काहीतरी मागण्यापेक्षा समर्थांनी आपल्या सगळ्यांसाठीच काय मागावं हे ऑलरेडी त्यांनी हे केलं. त्याला चौपदी म्हणतात. चौपदीचे ते अभंग असतात. तर आज आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने ते मी पसायदान म्हणेन. तर आपण पसायदान आणि त्यानंतर आरती घेणार आहोत. पसायदान आपण मागतोय भगवंताकडे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तिथे तोंड करावं आणि मग आपण पसायदान घेऊया. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूत कळा मज दे रे राम, हितकारक दे दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, जन मैत्री दे रे, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे, तद्रुपतामज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, सबळे मज दे रे राम,